नगरपालिका निवडणुकीचं उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता आणि राष्ट्रवादी आणि भाजप या ठिकाणी युती झालेली आहे। तर आपल्यासोबत माजी खासदार समीर भुजबळ आहेत। भाऊ मला सांगा, या ठिकाणी युती झालेली आहे, काय सांगाल? अतिशय खेळीमेळ्याच्या वातावरणामध्ये खरं म्हणजे ही युती झालेली आहे। आदरणीय फडणवीस साहेब आणि भुजबळ साहेबांची इच्छा होती की येवल्यामध्ये जे आहे एकत्रितरित्या आपल्याला लढायचं आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे महाजन साहेब वगैरे आम्ही सगळ्यांनी बसून जे आहे युतीचा जे आहे तो निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्रजी लोणारी आणि खाली जे आहे काही प्रभागांमध्ये BJP आणि काहीमध्ये राष्ट्रवादी असं समीकरण आम्ही जुळून आणलं आणि त्या पद्धतीने आज आम्ही फॉर्म भरले। जे घटक आहे तर शिंदे यांची शिवसेना जी तर त्यांनी स्वतंत्र उमेदवार दिलेला आहे, त्याच पद्धतीने नांदगाव मनमाड त्या ठिकाणी त्याच पद्धतीने केलेलं आहे। कुठंतरी या ठिकाणी आपल्या या युती जी महायुती तर याचे नेम त्यांनी पाळलेले नाही असं वाटतं का आपल्याला? असं काही नाही आहे। आता काही ठिकाणी जे आहे राष्ट्रवादी आणि भाजप, काही ठिकाणी भाजप आणि सेना, काही ठिकाणी सेना आणि राष्ट्रवादी असं वेगवेगळे समीकरणं वेगवेगळ्या ठिकाणी झाले। त्या पद्धतीच्या परिस्थितीनुसार पक्षाची ताकद आणि तिकडच्या कार्यकर्त्यांच्या मतानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे निर्णय झालेले आहेत। परंतु जे काय आहे ते सगळीकडे आपण जर बघाल तर युतीचाच झेंडा जे आहे सगळीकडे फडकणार आहे। पण या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर उमेदवार दिला आहे, काय सांगा? आता काही लोकांनी जे आहे त्यांचा पाठिंबा घेतला असेल, काही जणांनी दुसऱ्यांचा पाठिंबा घेतला असेल, परंतु आपापल्या पद्धतीने ज्या युती झालेल्या आहेत ते युतीच्या धर्माचं पालन करतील, जे नाही आहे ते त्यांचं वेगळं जे आहे ते चूल मांडण्याचं काम करतील। कुठंतरी युतीच्या धर्माचं पालन केलं पाहिजे होतं, मात्र वेगळी चूल या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, येवला, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।